नमस्कार मी विशाल. आज शो टाइममध्ये आपण मनाचा कौल जाणून घेणार आहोत. म्हणजे कौल मनाचा आणि वेद स्वप्नातील भविष्याचा. हा वेद नेमका कशा पद्धतीचा आहे त्या कलावंतांशीच आपण बोलूयात. सुरुवात करूयात माझे जवळचे आणि ज्येष्ठ मित्र, ज्येष्ठ या अर्थाने कारण ते कायमच सगळ्यांना मार्गदर्शन करत असतात, विजय काका आपल्याबरोबर आहे. काय कौल आहे हा नेमका, जरा आम्हाला सांगा ना. ही गोष्ट अतिशय एक सुंदर गोष्ट आहे. हा कौल अतिशय सुंदर गोष्ट आहे. आणि हे जे काय म्हणतात कौलारू घर आहे, ते कौलारू घर, हे कलात्मक कौलारू घर कलेच्या क्षेत्रामध्ये निश्चितच उंच भराऱ्या मारेल असं माझा विश्वास आहे. याचं कारण फार वेगळं आहे. हा जो चित्रपट आहे कौल मनाचा, याला खरोखर वास्तववादी ज्याला म्हणावं. म्हणजे काही चित्रपट असतात ते वास्तवतेचा आभास निर्माण करणारे असतात आणि काही चित्रपट असतात ते खरोखर वास्तववादी असतात. हा चित्रपट आहे तो पर्टिक्युलरली खरोखर वास्तववादी. खरोखर वास्तववादी म्हणजे काय, त्यातला कुठलाही प्रसंग पाहताना, कुठलीही घटना पाहताना, कुठलाही अभिनय पाहताना, कुठलाही संगीत ऐकताना, कोणताही काय म्हणतात त्याला भावपूर्ण अभिनय पाहताना, एनिवे म्हणजे काहीही पाहताना कोणत्याही प्रेक्षकाच्या मनात हे असं कसं घडू शकतं असा प्रश्नच निर्माण होऊ शकत नाही. त्याला खरं वास्तववादी म्हणावं असं माझं म्हणणं आहे. अगदी माझा राज ना असा भोळा भाबडा अभ्यासू गुडी शांत. सेनोरिटा दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे. राजकुंडल राजकुंडल. हजर हजर. घड्याळाच्या काट्यावर आयुष्याची धावपळ. प्रेम मिळवायचं असेल ना तर स्वतःच्या हिमतीवर मिळवा. घड्याळाच्या काट्यावर शिक्षणाच्या नावानं शून्य आहेस तू. सिनेमाचं वेडे होते त्याला, म्हणूनच हिरो समजतोय स्वतःला. थोडी फ्रेमवरती आपण नजर टाकूयात. बघा एक से एक आपल्याला अवलिया म्हणजे बच्चे कंपनी असं नाही म्हणता येणार यांना, तसंही त्यांच्या अनुभवाने सिनियर झालेले आहेत त्यांच्या अनुभवाने. तर हा एक चेहरा, भावा या चेहऱ्याला समोर आणू ना आपण. हा एक चेहरा आहे. ओके, हां हां मॅच होतोय हा बरोबर. आता मधला चेहरा कुठला आहे त्याला पण आपण पुढे आणूयात. हा मधला चेहरा आणि त्याच्या बाजूचा चेहरा कसं आहे, ते शाहरुख सारखी पोच केली ना काहीतरी. हां हे असं काहीतरी. वा आता यांच्याशी आपण गप्पा मारू. काय म्हणजे हे ट्रकवरती तुम्ही असे बसलेले दिसत आहेत आणि त्यातही पुन्हा खाली लिहिलेले कौल मनाचा आणि काय वेद स्वप्नातील भविष्याचा. तुम्हाला काय नेमकं सुचवायचं होतं? कौल मनाचा चित्रपटातून जे आम्ही दाखवलं आहे, आम्ही जे प्रयत्न केला आहे की स्वप्न पण बघा, ते पूर्ण पण करा आणि जी तुमची स्वप्न आहेत ती मनापासून पूर्ण करा. म्हणून हे कौल मनाचं एक वेगळं टायटल आहे. आणि जेव्हा तुम्ही सिनेमागृहात जाऊन बघाल सिनेमा, त्यावेळी तुम्हाला नक्कीच कौल मनाचा काय आहे ते कळेल आणि प्रत्येक जे पात्र आहे कौल मनाच्या चित्रपटामध्ये ते तुम्हाला भावेल आणि प्रत्येकजण कोणतरी कॅरेक्टर घेऊन बाहेर निघेल. आकाशात जाऊन हक्काचा सूर्य खेचून आणणार हो. लाविला बेड्या मनाने कौल नियतीशी हो. लाविला बेड्या जीवने कौल नियतीशी हो. तुला काय म्हणायचं, हिरोईन ना? कौल मनाचा म्हणजे कौल लावण्याची ही प्रथा आहे देवीला. तर पुढे काय होणार हे ते सांगत असतात. सो कौल आपल्या म्हणजे आपलं जे मन सांगतं ना ते करावं, हे आम्ही या पिक्चरमधनं सांगण्याचा प्रयत्न केला आहे. आणि जसं निनाद म्हटला की प्रत्येक कॅरेक्टरमध्ये खूप छान काही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. सो नक्कीच प्रत्येकजण थिएटरमधनं काही घेऊन जातीलच त्यांच्यातले. आणि खूप छान चित्रपट आहे. नक्की चित्रपटगृहात जाऊनच पहा. मुळात म्हणजे शिक्षणाचे धडे घेऊन बाहेर पडतील. प्रेमाच्या पण काही गोष्टी ज्या आहेत म्हणजे ॲडव्हान्टेजेस आणि डिसॲडव्हान्टेजेस त्याही घेऊन बाहेर पडतील आणि मजा करतील सिनेमागृहात. तुमच्यातला एक अवली माणूस आहे त्यालाच आपण विचारूयात. काय नाही हा अवली कुठल्या अर्थाने तो काय माझा वेगवेगळ्या मालिकांमधनं आपल्याला भेटत असतो. काय सगळे पास होणार ना? म्हणजे आता हा म्हणत होता शिक्षणाचे धडे, बरंच काही सांगण्याचा प्रयत्न आहे, सगळे पास होणार. खरं तर माझं असं म्हणणं आहे की पेपर लिहिण्याचं काम आपलं असतं. पास का फेल हे प्रेक्षक ठरवतील. प्रयत्न तर भरपूर केले आहेत, पाठांतर भरपूर केलं आहे. पण म्हणजे खूपच सुंदर फिल्म झाली आहे. असं नाही म्हणता येणार की ही फिल्म फक्त तात्पुरत्या या स्तरातील लोकांनी बघावी. मला असं वाटतं की पॅरेंट्स, स्टुडंट्स, इवन सगळीच लहान मुलंसुद्धा या फिल्मचा आस्वाद घेऊ शकतात.
खरं तर ट्रेलर किंवा प्रोमोज बघताना फार लोकांचे असे रिव्ह्यूज येत आहेत की ही फिल्म बघू नये का लहान मुलांनी, तर ही सगळ्यात चुकीची गोष्ट आहे. माझं असं म्हणणं आहे सगळ्यांना बघण्यासारखी फिल्म आहे. ही फिल्म काहीतरी धडा देऊन जाईल इवन पॅरेंट्स लोकांना सुद्धा, बिकॉज आयुष्याच्या कोणत्या तरी वळणावर मुलं काही वाईट डिसिजन किंवा काही रॉंग डिसिजन घेतात आणि एक आयुष्याचा असा टर्निंग पॉईंट येतो जिथे पोचल्यानंतर असं कळतं किंवा असं जाणवतं की आता ही तेच चूक झाली. तर असं कुठे व्हायला नको. इवन ह्या फिल्ममध्ये सगळंच आहे. ह्या माल मसाला फिल्म आहे. प्रेम आहे, फायटिंग आहे, नंतर मस्ती आहे, सगळंच आहे सगळंच. तर प्लीज माझं असं म्हणणं आहे की ही फिल्म बघायला या, बिकॉज एक धडा घेऊन जाल, एक कॅरेक्टर घेऊन जाल सोबत. इवन माझं कॅरेक्टर राज कॅरेक्टर सुपर्ब कॅरेक्टर आहे, जसं भीम सरांनी त्यावेळेला नरेट केलेलं आहे. ॲक्च्युली हे कॅरेक्टर भीम सरांची फार रिलेट होतं, त्यामुळे हे करायला अजून मजा आली. हेल्पिंग हँड्स भरपूर होते. थँक्स टू राजेश पाटील सर, लक्ष्मण जाधव, विठ्ठल रुपनवर, जेवढे काही प्रोड्युसर्स आहेत आणि जेवढे काही मोठे कलाकार आहेत, थँक्यू सो मच. बिकॉज कुठेही असा गिल्ट जाणू दिला नाही आणि हा प्रवास असा चालू झाला तो आता इथपर्यंत पोचला. आता पुढे न्यायचं काम तुमचं आहे. तर प्लीज पायरसी बघू नका, थिएटरमध्ये येऊन बघा, बिकॉज फिल्म ह्या आम्ही तुमच्यासाठी बनवतो. जे प्रोड्युसर्स आहेत ते संपूर्ण प्रेक्षकांसाठी मेहनत घेत असतात, जीव तोडून काम करत असतात आणि ही पडद्यामागची कामं जरी तुम्हाला माहिती नसली तरीही ती पडद्यासमोर आल्यानंतर तुम्हाला निश्चितच दिसतात. तर त्यामुळे प्लीज ही फिल्म बघा. बोल, तुला कोणत्या हिरोच्या स्टाईलमध्ये प्रपोज करू? बोल. शाहरुख खान, बच्चन? ओए रितिका, बड़ी बड़ी बातें और वड़ा पाव खाते. मेरी आंखों की सच्चाई को पढ़ने की कोशिश कीजिए हवलदार साहब. इतरे आर्टिस्टला आपण जरा आता आमंत्रित करूयात. म्हणजे थोडे असे डब्बे जे आहेत रेल्वेचे त्याचे पुढे सरकवू आणि या बॅकग्राऊंडला आता अर्थात मग वेगळं काय सांगायला नको. मॅडम ज्या पद्धतीने इथं प्रेझेंट झालेले आहेत, हां कौल मनाचा हा कौल सगळ्यांच्या बोलण्यातनं जो काही आत्मविश्वास आहे त्यातनं आता कळत लक्षात येत आहे की ह्या प्रेक्षकांचा कौल या चित्रपटाला निश्चित मिळेल. तुझा कॉन्फिडन्स काय सांगतोय? अरे मला 110% कॉन्फिडन्स आहे. आपल्या मुलाबद्दल कोणाला कॉन्फिडन्स नसतो. सो कौल इज माय बेबी. मी लिहिलेलं आहे, पहिलाच सिनेमा आहे. सो पहिलं मूल तर आणखीच लाडकं असतं. सो त्याच्यावर खूप चांगले संस्कारही झालेत. भीम सरांनी उत्तम दिग्दर्शन केलं आहे. मुलांनी त्याच्यात प्राण ओतले. प्रत्येकाच्याच वाट्याला जे कॅरेक्टर आलं त्याच्यात खरोखर त्यांनी प्राण ओतलं आहे, जिवंत केलं एक कॅरेक्टर. आणि त्याच्यामुळे ओव्हरऑलच कथानक खूप छान पुढे गेलं आहे. खूप छान भट्टी जमून येते म्हणतात ना एखाद्या प्रोजेक्टच्या बाबतीत, तसंच नेमकं झालं आहे. सो खूप होप्स आहेत या सिनेमाकडून आणि आत्तापर्यंतचा जो रिस्पॉन्स आला आहे तो तर फार छान उत्तम आहेच आणि पुढेही आणखी वाढत जाणार हा रिस्पॉन्स याची खात्री आहे. लेखन त्यांचं आहे त्याच्यामुळे अर्थात जसं आता मुलं सांगतात बरोबरून की एक मेसेज देण्याचा प्रयत्न केलेला आहे. काही धडे, काही विज्ञान आहे, ज्ञान आहे. काय म्हणजे असं नेमकं काय डोक्यात ठेवलेलं होतं ज्यावेळेस हे सगळं कागदावरती तुम्ही उतरवत होता आणि ते सगळं चित्र स्वरूपात आता समोर आलेलं आहे? जे मांडलं होतं ते सगळं आलं आहे? अर्थात खूपच छान पद्धतीने आलं आहे. आणि तुम्ही विचारलं काय डोक्यात ठेवून हे लिहिलं होतं. मुळात कथानकातच एक खूप चांगलं वेगळेपण आहे याच्यात. कथा जेव्हा मी सर्वप्रथम ऐकली भीम सरांकडून तेव्हाच मला ती खूप भावली. कारण ॲडॉलसन्समधल्या मुलांची जी अवस्था असते, मानसिक अवस्था, त्याच्याकडे एका खूप वेगळ्या दृष्टिकोनातून बघण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे इथे. की त्याची पॉझिटिव्हिटी किंवा मुलांचा फक्त हूडपणा लक्षात न घेता त्यांच्यातले खरोखर चांगले जे गुण असतात जे कदाचित त्यांनाही माहिती नसतात बरेचदा, तर ते त्यांना कसे कळतील, त्यांच्या आईवडिलांपर्यंत कसे पोचतील, त्यांच्या शिक्षकांपर्यंत कसे पोचतील, किंबहुना अशा कुठल्याही प्रकरणांमध्ये शिक्षकांची काय भूमिका असावी, त्यांनी कसं पॉझिटिव्ह असायला पाहिजे, या सगळ्या बाबतीत आम्ही भाष्य करतो आहे या कथानकाच्या थ्रू. सो इट वॉज अ चॅलेंज फॉर मी टू राईट आणि खूप गंमत आली हे लिहिताना. उदाहरणादाखल सांगायचं झालं तर हां काय म्हणजे तू जसं म्हणतेस की त्यांच्या मानसिक अवस्थेतले वेगवेगळे पैलू. हां गंमत म्हणजे खूप प्रसंग खूप छान होते जे मला लिहायला मिळाले. मी स्वतः एक शिक्षिका आहे त्याच्यामुळे मी स्वतः मुलांना हँडल केलं आहे वर्गात आणि ह्या सिनेमात मला त्यांच्या बाजूला जाऊन लिहावं लागलं, त्यांच्या बाजूने एक स्टुडंटच्या दृष्टिकोनातून. सो मग त्याला मॅडम आवडतात तर मग त्याची मानसिक अवस्था काय असेल, तो कसा बघेल, त्याच्या मनातले काय विचार असतील, काय व्हिओ जात असेल प्रत्येक टीचर समोर आल्यावर, आणि मग टीचरसारखीच एखादी मैत्रीणसुद्धा जर मिळाली तर मग त्याच्या आयुष्यात काय घडत असेल, कसा तो स्वप्नांच्या दुनियेत जात असेल, हे मला त्याच्या दृष्टिकोनातून विचार करण्याची संधी मिळाली. त्याच्यामुळे मला फार गंमत आली हे सगळं लिहिताना. हा सगळा कौल जाणून घेत असताना ज्याचं नाव वारंवार मुलं घेत आहेत, भीम म्हणून खरंच त्यांनी
हा शिवधनुष्य उचललेला आहे असं आपल्याला म्हणायला पाहिजे. काय भीमराव, जमलंय सगळं? म्हणजे छोटा भीमला जमू शकतं तर मोठ्या भीमला सहज जमू शकतं. कसं आहे की ना, म्हणजे हा सिनेमा म्हणजे काही अर्थाने काय असं ना की कुठेतरी जगण्यातला माझा भाग होता, माझ्या मित्रांच्या आयुष्यातला भाग होता, सगळ्यांच्या आयुष्यातला भाग होता. तर ज्याने ज्याने हॉस्टेल लाईफ अनुभवले, जो शाळेत गेला आहे, जो शाळेतनं पळाला आहे, शाळा बंक केलेत आणि ज्याने मनापासून शाळेमध्ये अभ्यास केला आहे, ह्या सगळ्यांचा सिनेमा. त्यामुळे हा सगळ्यांचा सिनेमा असल्यामुळे ना ते करताना खूप दडपण होतं की आहे ना आपण सगळ्यांना रुचेल भावेल असं जे काय करतोय ते लोकांपर्यंत पोहोचेल का. पण सुदैवाने श्वेता मॅडम माझ्याबरोबर रायटिंगला होत्या, तर स्क्रीन प्ले आणि डायलॉग्स करताना त्याच्या उत्तम, म्हणजे त्या स्वतः टीचर्स आहेत, प्रोफेसर आहेत, त्याच्यामुळे त्यांची खूप हेल्प झाली. आणि जे म्हणजे त्यांनी शिक्षकांची बाजू व्यवस्थित मांडली आणि उन्हाळ मुलाची बाजू मी मांडली, त्याच्यामुळे तो आमचा समतोल छान जुळून आला. सिनेमा जेव्हा लिहायला घेतला आणि तो सुरुवात केली त्या सिनेमाला जेव्हा शूटिंगला वगैरे, तेव्हा खऱ्या अर्थाने कुठेतरी दडपण येत गेलं. कारण की बरेच सिनेमे शाळांवरती आले, लहान मुलांच्या पौगंडावस्थेवरती, प्रेमांवरती आले, त्याच्याशी रिलेटेड खूप आले. पण म्हणजे चांगले दाखवले गेले आहेत, वाईट बाजू दाखवल्या गेल्या आहेत, जास्तीत जास्त प्रमाणात त्यांचं म्हणजे प्रेम प्रकरणाने त्याची वाईट बाजू दाखवली. पण मुळात शाळा ही शिकण्यासाठी असते आणि त्या शाळेच्या आयुष्यात म्हणजे त्या वयात तुमच्यावरती जे संस्कार होतात ते पुढे जाऊन आयुष्यभर तुमच्यावरती तसेच राहतात. मग त्या जे काही 3-4 वर्ष असतात त्याचं रिफ्लेक्शन तुम्ही पूर्ण आयुष्यभर पुढे घेऊन जात असता. मग ते वय खूप महत्त्वाचं असतं आणि त्या वयात तुमच्यावरती खूप चांगलेच संस्कार व्हायला पाहिजे. आणि मग समाजातली जी चांगली बाजू आहे, म्हणजे जी शिक्षकांच्या दृष्टीने, पालकांच्या दृष्टीने आहे, विद्यार्थ्यांच्या दृष्टीने, समाज व्यवस्थेच्या दृष्टीने, या सगळ्या बाजू आम्ही या सिनेमात मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे आम्हाला कुठे सोशल संदेश वगैरे द्यायचा म्हणून करायला नव्हतं गेलो, पण जेव्हा आम्ही करत गेलो आणि मग एकेका कलाकारांना आम्ही ऐकवत गेलो, तेव्हा आम्हाला कळत गेलं की अरे हा खूपच डेप्थ आहे. म्हणजे खरंच थँक्स, म्हणजे जशी लहान मुलांची निखळता या सिनेमात आली आहे, तशा सिनियर कलाकारांमुळे या सिनेमाची एक डेप्थ वाढत गेलेली आहे. यातला म्हणजे आम्ही एक प्रयत्न ठेवला की हा विनोदी होता कामा नये, एंटरटेनमेंट होता कामा नये. कुठेही लव्ह स्टोरी म्हणजे फक्त प्रेम प्रकरण येत आहेत, लोक म्हणजे प्रेम हिरो हिरोईन येत आहेत, भेटत आहेत, पळून जात आहेत, करतात काय, हे असं न दिसता जे वास्तव आहे ती भीती जास्त होती खरं. हां, तर मग ती भीती जास्त होती की सिनेमा म्हटलं की लहान मुलांचा सिनेमा म्हटलं की म्हणजे मधल्या काळात तसं म्हटलं ना की बरीच लिस्टच घेतली जाते, तर तसं होतं कामा नये. तर मग वास्तववादी म्हणजे त्याला कुठेही आभास न देता जसं घडलंय, जसं म्हणजे यातले प्रसंग हे बऱ्याच जणांच्या आयुष्यातले जसे मी आधी सांगितले ते तसेच्या तसे वटवण्याचा, तसे प्रेक्षकांसमोर आणण्याचा आम्ही केलेला हा प्रयत्न. हे प्रेम नाही, अट्रॅक्शन आहे. पोरगी पटली रे पटली. राज पळाला. रितिका पळाली. प्रथमेश पळून गेला. राज आणि त्याचं कधीच पटायचं नाही, तरी ते एकत्र गायब. तो मुलगा कारस्थानी नाही. तिघांपैकी म्हणा किंवा कोणाला एखादा सीन समजून सांगताना फार मेहनत घ्यावी लागली की नेमकं दिग्दर्शक म्हणून तुम्हाला यातनं काय सांगायचंय असं होतंय ना की त्याच्या उंचीपेक्षा इथल्या उंचीपेक्षा येते तुम्हाला तो मेसेजही पोहोचवायचा आहे. असं झालं ना. रात्री एक असं व्हायचं की आम्ही आधी वर्कशॉप वगैरे केले आणि रात्री काय करायचो आम्ही की दुसऱ्या दिवशी सगळ्या सीनचं रीडिंग करायचो आणि ह्या सगळ्यांनी एवढं त्यांना काम आवडलं ना की त्यांचं स्वतःवरती कॉन्फिडन्स, मग एक खंडाळ्याला जाऊन मित्राच्या घरी जाऊन जेवत वगैरे ते रीडिंग करायला लागले. कुणालाही न सांगता, प्रोड्युसरला, डिरेक्टरला, कुणालाही न सांगता, पालकांना न सांगता इंडिव्हिज्युअल जाऊन वगैरे असं केलेलं आहे त्यांनी. एवढा तुम्ही कौल जाणून घेतला? नाही, असं काही नाहीये. ते मग दुसऱ्या दिवशीचा सीन कसा झाला? दुसऱ्या दिवशी असं झालं की आम्ही सगळे सेटवर गेलो. त्यानंतर मग आता स्पॉट दादा होता आहे आणि फिल्मवर काम करत होतो. दुसऱ्या दिवशी भीम सरांनी फिल्म बनवली आणि मग सर असं आम्हाला टॅगलाईन दिलं ना की ओ सर. ते अवघड होतं आमच्यासाठी, का असे सगळे सर म्हणतात. मग नंतर कळलं अरे काल आपण रात्री पराक्रम केला त्याचा आपल्याला सर असं मिळतंय. अजून एक म्हणजे जवळजवळ असं होतं की स्पॉट दादांना जरी विचारलं जरा नाश्ता आणून देतं किंवा जरा पाण्याची बॉटल देतो ना, इथपर्यंत गेलेलं तर आम्हाला भीती वाटत होती. म्हणजे की आम्ही काहीच नंतर भीम सरांनी जवळ घेऊन सगळा सांगितलं. आमचा
पास्ट सगळं समजावून दिलं. त्यामुळे मग फ्युचर फारच जोमात गेलं आणि झालं असा किस्सा होता मोठा. आम्ही जिथे शूट करत होतो ना तिथे ते लोणावळ्याचं शाळा होते आणि तिथे 70 मुलं दररोज आमच्यावर असायचे. तर हे तिथे स्टार झाले. पण त्या 70 मुलांना घेऊन काम कसं करायचं यासाठी आहे ना या सिनियर कलाकारांचे खूप हेल्प झाली. कारण ते नाचायचे त्यांना घेऊन. हे खरंय खरं मेकिंगमध्ये बघायला का 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 नाचू नये. आज तिकडे राहताना मला माझ्या शाळेतली मधली सुट्टीच आठवत होती. त्या मधल्या सुट्टीची मजा करायचो तशी मजा अनुभवायला जेवढे काळ मी शूटिंगचा जेवढा काळ म्हणून मी तिकडे होतो तेव्हा खरोखरच मधल्या सुट्टीची मजा मिळाली. मला बरोबर नाचो गाव मजा करू अजून आहे काय धमाल गेली एन्जॉय केलं बस असून काय. शिवाय खरोखरी शाळेत खरोखरीचे टीचर सोबत होते. अच्छा कॉलेजमध्ये प्रोफेसर. थोडंसं गांभीर्याने बोलायचं झालं तर मी पुन्हा एक रिपीट करू इच्छितो की आज मुलांसमोर कला सादर करताना कलेनी काय भान ठेवावं, मुलांसमोर पालकांनी बोलताना किंवा बिहेव करताना काय भान ठेवावं, मुलांसमोर शिक्षकांनी स्वतःला पेश करताना किंवा शिक्षण देताना काय भान ठेवावं असा संपूर्ण एक थॉटफुल प्रोसेसमधून हा चित्रपट केलेला आहे. मेसेज हाच आहे की लहान मुलांना समजण्यात जी थोडीशी गल्लत होते ती होऊ देऊ नका आणि ती कशी होऊ द्यायची नाही हे तुम्हाला सिनेमा बघितल्यावर नक्की कळेल. सो प्लीज प्लीज सिनेमा बघा आणि नक्की थिएटरमध्ये जाऊन बघा. सो कौल मनाचा आणि वेद स्वप्नातल्या भविष्याचा. आज इथेच थांबूयात. पहा फक्त IBN लोकमत.